तर सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं नव्या कोऱ्या मोटो व्लॉगमध्ये। तर आज मकर संक्रांत, आपल्याला काय सुट्टी नाही, कॉर्पोरेट मजदूर। तर मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मस्तपैकी पतंग उडवा आणि थोडं आज जर राईड सेफ करा जरा। आजचा दिवस थोडा धोक्याचा आहे। बघू शकता प्रत्येक गल्लोगल्लीत, प्रत्येक रोडवरती लहान लहान मुलं पतंगी उडवत आहेत। ॲक्च्युली भीती ह्या लहान पोरांचीच असते, कारण काही मांजा कुठून कसे पण टाकतात। तर थोडं जपून अरे बापरे, आता होता भाई तू। हे लोकलमध्ये हीच भीती वाटते, लोक बघत नाही कसे पण रस्ता क्रॉस करतात आणि त्यात बाईकवाला भेटला, त्याची काय चुकी नसेल तरी बिचारा मार खाणार। लहान पोरांना पतंग उडवता येत नाही तर गॅस घेऊन फिरत असतात। पतंग उडवण्याची खरी मजा ही चाळीमध्ये, जे पत्र्यावरती दिवसभर राहायचो, सकाळी गेलो की रात्री घरी। आता ज्या यायला सर्वकडे बिल्डिंगही बनल्या आहेत, त्याच्यामुळे काय पत्रा म्हणजे नथिंग, सर्व आपल्या आपल्या टेरेसवरती। म्हणजे पत्र्यावरची मजा वेगळी असायची। कसे मार्च एंडिंग मस्त। इकडे कधी नसतात हे लोक, आज उभे आहेत। आजकाल पहिल्या एवढ्या पतंगी दिसतच नाहीत। पहिला पूर्ण आकाश दिसायचं नाही, एवढ्या पतंगी असायच्या। आजकालची पोरं मोबाईल आल्यापासून नुसते मोबाईलमध्ये, त्यांना काय घेणं देणं नाही। ओहो GS भाई साहब, GS 1250 ड्रीम बाईक आहे भाई आपली, एक दिवस तरी घेणारी। काय भारी वाटते यार बाईक, खतरनाक। सेक्सी बाईक आहे। अरे 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 अरे, तो कारवाला कसा गेला? अच्छा, इकडूनच जायचं आहे काय? ठीक आहे, चालेल, आम्ही पण जाऊ। आपल्याला काय, आपली तो ऑफ रोड आहे। मला वाटलं तो क्रेटावाला घुसला की काय झालं, काय थांबलेत? पडला वाटतं। टायर पंक्चर झालंय। हे बघा, हे साहेब फोनवरती बोलतायत। यार हे महानगरपालिकेची कामं, खड्ड्यांवरती बॅरिकेड टाकून ठेवायचे। काम करतो इथे, ट्रॅफिक तर आहे, इकडून जातो आज, मरू दे। जाम ट्रॅफिक दिसते। हा पण एक रोड आहे, पण हा थोडा लॉंग कट टाईप आहे। 1 किलोमीटर 1-2 किलोमीटर जरा जास्त आहे, पण आता हा पण रोड नवीन चांगला बनवला आहे लोकांनी। ह्या रोडने आलं की असं वाटतं मी मुंबईमध्ये आहेच नाही, कुठल्या तरी दुसरीकडे आलो आहे, राईडला आलो आहे, गावात आलो आहे कुठल्या तरी। काम चालू आहे, पूर्ण झालं नाही अजून। काय एवढा कट मारायची गरज आहे? तर अचानक कुठनं आला कळलं नाही। येतोय मध्ये, अक्कल नाही, काळीची काय नाही। मस्त। इथं पार्किंग मध्ये कोणीतरी कांड केलंय, पूर्ण टँक पर्यंत स्क्रॅच गेलेला आहे। इकडे केला होता, तिथे तुम्ही स्टिकर लावला थोडा हाईड करायसाठी।
तर ह्याला पण काढून काहीतरी इथे पण बसवतो, स्टिकर बिकर काहीतरी कुठलं तरी एक बघायला लागेल. माझ्याकडे एक्झॉरचं आहे हेल्मेटचं, तेच लावतो इथे. हे काढून टाकेन. काय यायचा घो ह्यांच्या एवढ्या लाईट लावून ठेवतात, फॉग लाईट. पूर्ण ब्लाइंड व्हायला होतं. सिंगल रोडला फॉग लाईट एवढं, ते पण एवढ्या लाईटी असताना. फुकटचा खड्डा करून ठेवला आहे. ते दुपारी पण ह्याच्यामुळे ट्रॅफिक होती ती. एका घंटा थांबणार आहेत बसवाले. कशाला जातोय बाबा तिकडून, तो बसवाला तो ऐकणार आहे. इंडिकेटर दिलाय त्याने तरी घुसतोयस फुकट. जावा जावा. मला बाबा बसवाल्यांवरती भरोसा बिलकुल नाही आहे. तर समोरून पण हे सारे रॉंग वे येतात ना बावळट. हे ट्रॅफिक हवालदार क्लिअर करताना ह्या लोकांना लावतात जे पोलीस नाही आहेत, आणि जेव्हा फाईन मारायची वेळ असते तेव्हा स्वतः उभे राहतात कलेक्शनसाठी, आणि क्लिअर करताना ह्या लोकांना ठेवतात जे ऑफिशियल्स नाही आहेत ते. नुसतं पैसा खायला फक्त माहिती आहे लोकांना. हे भाजीवाल्यांना खरं डोक्याला ताप आहेत. हे एक प्रत्येक ठिकाणी BMC वाले पैसे खातात, कुठे नाही असं नाही, सर्वीकडे पैसे खाणार. बघ रे बावटा पाटी लगेच टाकतोय. नाही युनिफॉर्म नाही, काय नाही काय नाही. बघा याच्याकडे काय नाही, बॅच नाही, काय नाही काय नाही, युनिफॉर्म नाही काय नाही. पुढे पुढे एक बसवलाय, पाठीमागे 4 जण घुसवलेत. स्वतः एका बोचावर बसलाय आणि पाठी 4-4 बसून प्रत्येकाकडनं 40-40 रुपये घेतात. सीधा डबल भाडा. आणि पब्लिक पण काय मजबूर देते, बसते. ह्यांच्या पायावर ना एकदा गाडी घेऊन जाणार आहे मी. शाले अक्कल नाही, कुठे पण येऊन बसतं. ही बसायची जागा आहे काय? आता तरी कमी आहेत. रात्री बघाल ना 11 वाजता, 11च्या आसपास पूर्ण ते भरलेलं असतं. हा पूर्ण डिवायडर भरलेला असतो. येतात जेवायला मस्त इथे बसायला. असं काय यांच्यासाठी गार्डनच केलेलं आहे. अरे कधी कोण आला उडून गेला, त्या यायला किती महागात पडेल ते, एवढं पण कळत नाही. अरे अंकल वो साइड का मिरर ना खोल के रखना, बंद है, दिखता नहीं है ना वो साइड का. फिर हाँ वो आपने इंडिकेटर भी नहीं दिया था तो ऐसा कैसे? एटलीस्ट मिरर तो खोल के रखो ना, पीछे से कोई आता रहता देखना चाहिए ना. हाँ फेसबुकवरती व्हिडिओ बघतोय, एक अर्ध लक्ष खाली अर्ध लक्ष वरती. फुल कडक कडकच आहे भाई, तू फुल कडक आहेस. चालू आहे आपला फेसबुक चाललंय. ट्रॅफिक गेलं उडत. समोर पोलिसाची व्हॅन आहे. काय हिंमत आहे लोकांची ओव्हरटेक करतील हॉर्न देऊन. दुसरा तिसरा कोण असा टेम्पो आला कॅ 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 करून तर टेम्पोवाल्याचे कान काढले असते. पोलीस बघायला गेलं तर पोलीस हे आपल्या सेफ्टीसाठी असतात, पण
पोलिसांना बघून सेफ्टी नाही भीती जास्त वाटते, माहिती नाही का? बात तर सही आहे. मला तर वाटते बाबा, मनात काय नाही तरी पण हे असेच उडतात मग कायमचे. हेल्मेट नाही, काय नाही. नंबर प्लेट नाही, हेल्मेट नाही, ते गाडीत बिचारीमध्ये जीव राहिला नाही आहे. काय शॉट, काय शॉट. Why are you running? Why are you running? अच्छा, बससाठी पळतायत. काय घाई आहे, काय घाई आहे, काय घाई आहे. ठोका भाई, ठोक ठोक. तीन सेकंद बाकी होते. काय गरज होती सिग्नल तोडायची 3 सेकंदासाठी? कळत नाही बाबा लोकांचं गणित काय असतं ते. त्यात तिच्या मायला काय थुकलाय, मस्त तोंड चघळतोय हिला यांच्या. हे बाईक चालत्या बाईकवर थुकतात ना, त्यांच्यासाठी कायदा काढला पाहिजे. याला कायदा नाही तर ॲटलिस्ट हेल्मेट जे घालतात ते लोक बरोबर हाफ हेल्मेट घालतात, थुकायला भेटते म्हणून. हाफ हेल्मेट ठेवलंच नाही पाहिजे, कंपल्सरी फुल हेल्मेट. ते हाफ हेल्मेटमध्ये सेफ्टी पण काय नसते. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. असेच नवीन नवीन मोठं ब्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत स्टे सेफ, राईड सेफ, बाय बाय.